जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासमस्मरणित्यमयकमार्थ सिद्धे प्रथमं च वक्रतुण्डं एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्दगं लंबोदरं पंचमं च षष्ठमिक्टिवं च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं च भालचन्द्रं दशमं च विनायकं एकादशं गणपतिं द्वादशं तु गजानना तस्मै श्रीगणाधिपतये नमः मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानर्युत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दक्षिणे लक्ष्मणै शिवामे तु जनकात्मजा पुरतुमरत्र शतमन्दे रघुनन्दनं वसुदेव सुतं देवकंसचानूर्मर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णमन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः महायोग पीठे तटे विमरथं वरं पुण्डरीकायदाटो मुनीन्द्रे समागति तिष्ठन्त तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् संताची त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर
परमेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादून पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने बोलत वचने अतिभाविका. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ते नमस्कारुणी आता. मस्तक हे पायावर सज्जन मायबाप श्रोतवर्ग, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी आज या ठिकाणी कैलासवासी हरिभक्तीपरायण सूर्यभान विश्वनाथ मगर या मामांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्तानं ठेवण्यात आलेली कीर्तन सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला हे आपलं परम भाग्य समजूया. विठ्ठल आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग कोणाचा म्हणाल तर एका महात्म्याचा आहे, एका सज्जनाचा आहे, एका चळवळीचा आहे, एका क्रांतिकारकाचा आहे, महान असणाऱ्या कवीचा आहे, महान असणाऱ्या एका ज्ञान ज्योतीचा अभंग आहे. काय या ज्ञान ज्योतीनं केलं असेल, आयुष्यामध्ये काय केलं असेल, जगाकरता काय केलं असेल, तुमच्या आमच्या करता काय केलं असेल. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य
बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी असा. परंतु ज्या महात्म्याचा आपण अभंग घेतो आणि ते अभंग 4 चरणाचा असेल, 5 चरणाचा असेल, 3 चरणाचा असेल, एक अभंग आपण घ्यावा. जवळजवळ त्या महात्म्याला जाऊन आज किती 400-450 वर्ष झाली का? हा 400 वर झालं. 375 चालू आहे का? हा 375 वर्ष झाली आणि त्यांच्या अभंगावरती आपण कीर्तन करतो, कीर्तन ऐकतो आणि त्या पद्धतीनं वाटचाल करण्याचा, जीवनाच्या मार्गावरती वाटचाल करण्याचा आपण प्रयत्न करतो. असं काय त्या महात्म्यानं केलं? काय केलं त्या महात्म्यानं? सर्वांना माहित आहे, परंतु आपण त्यांचं जीवनचरित्र थोडं तरी बघणं गरजेचं आहे. विठ्ठल आपण कृतज्ञता व्यक्त करणं फार महत्वाचं आहे भाऊ. कृतज्ञता पाहिजे. हो, काय कृतज्ञता पाहिजे? जे स्वतःसाठी केलं जातं तो प्रपंच असतो आणि जे जगासाठी केलं जातं त्याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांनी स्वतःसाठी काय केलं? काय केलं तुकोबरायांनी? 400 एकर 450 एकर जमीन होती म्हणे त्यांना. हो, काय कमी? 65 लाखांची जहागिरी त्या काळची. 400 वर्ष होत आली. विश्वंभर बुवा पाठीमाग पूर्व पिढ्या 8व्या पिढीपासून चालत आलेली महाजन की नाम सावकारकी तुकोबरायांकडे होती. म्हणजे त्याची खतपत्र होते. तुकोबराय पण ते करत होते. त्यांचे वडील बोलोबाजी ते करत होते. सावकारकी होती, पैसा अमाप होता, धनदौलत होती, इस्टेट होती, दुकानदारी होती. हे सगळं असताना देखील हो आम्ही सदैव सोडकी म्हणावं. जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती बिके कुत्रे घर राखी. का बरं? तुकोबरायांनी 450 एकर जमीन दान करून टाकली महाराज. का असं केलं असावं? तर जे परमार्थासाठी आड येतं ते ठेवायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. समजा आपण बसनाला जायचं म्हणलं की म्हशीची धार काढावं लागते आणि म्हस आपल्या हातावरती आहे आणि जर ती धार हुकली तर मग म्हशीनं उडी मारली. आपण काय म्हणणार? मी लगा मुख काम करू शकत नाही, लगा म्हशीची धार आहे. तुकोबराय म्हणणार म्हसच देऊन टाकू कोणाला तर, मग तर अडचण नाही काय. हो, रानातली ज्वारी काढावं लागते, बाजरी करावं लागते, नांगरावं लागते, कुळवावं लागते, भांगलावं लागते, सुगीचं सगळं कार्य करावं लागते. मग रानच नको ना. संसाराचं नावे घालून या कसं झालंय बरं का? लई मोठा तापा झालाय. तापाच म्हणते म्हणते बाबा कुठं आज ताप आहे तुमचं? अरे वाघ आहे का मी कोण आहे का काय? तापा म्हणते तापा. गायक सुंदर आहे. बाबळगाव दोघं बी
तुम्ही तोंडले, तुम्ही बाबुळगाव, छान बरं का, मस्त. आता मला त्यातलं लई कळत नाही, पण नुसतं म्हणतो मस्त, कळतच नाही ते काय करायचं. इकडचे हे बघा माने आमचे बापू कुरवलीचे आणि रुक्नवर महाराज एकशेचे आहेत, साळुंके महाराज आमचे तर गाठाचे वरचे आहेत, पण आपल्यात आहेत, इस्लामपूरचे आहेत. बघून बघून बघा विलास बुवा, विलास मिसाळ महाराज आमच्या गावचेच आहेत, त्यांच्यापासून आम्ही शिकलो. आमचे सरपंच आमचे परम मित्र आहेत, सगळे ओळखीचे आहेत आणि सुंदर गायन. आणि आज विशाल दराडे महाराज चिखलीचे आहेत, नदीच्या पलीकडे चिखलीवरून आलेले आहेत, सुंदर असं मृदंग वादन करत आहेत, पीचे मास्तर आहेत. आणि इतकं सगळं भारी आहे, मीच थोडा कच्चा आहे. विठ्ठल विठ्ठल अशांमध्ये रेडा उभा केला तरी बोलल्याशिवाय राहणार नाही. हो, त्या रेड्याला या मंडप मध्ये आणलं ना, तसंच घडलं होतं ना. काय घडलं होतं? पैठणच्या ठिकाणी ती 4 भावंड ज्यावेळेस त्या ठिकाणी गेली होती, त्यावेळेस धर्म मार्तंड त्या ठिकाणी बोलले, तू म्हणतो ना जे जे दिसे भूत ते ते मानी जी भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये असणारा जो आत्माराम आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि मी तू पण जाऊ दे दुरी एकची गोंगडी पांगरू हरी. एकत्रीकरण आहे ना तुमचं, एकत्व आहे ना. हो, एकच आहे का? हो आहे. मग तो पखालीचा रेडा, त्याचंही नाव ज्ञानाचं आहे, तुझंही नाव ज्ञानाचं आहे. मग तू वेद बोलतो, रेडा का बोलत नाही? विठ्ठल विठ्ठल रेडा का वेद बोलत नाही? रेड्याला सुद्धा वेद बोलायला लाव. मग बघा त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणले, आणा ना त्या रेड्याला या मंडपमध्ये, धर्म मंडपामध्ये आणा, माऊलीच्या मंडपामध्ये आणा, तो देखील बोलणार. त्याच्यात माझ्यात काही फरक नाही. आणताना तिकडं चापकाचं फटका रेड्याला मारलं आणि इकडं माऊलीच्या अंगावरती ओळ उमटलं, चक्करल्यासारखे झाले धर्म मार्तंड. हो, आणि रेडा आणला, रेड्याच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला. आपल्यासारख्याच हात नाही, आपल्यासारख्याच्या हाताने अजून वरडत बसत. हो, तो संताचा हात आहे, महात्म्याचा हात आहे, भगवंताचा हात आहे, कृपेचा हात आहे, वरदानाचा हस्त आहे. आणि तो रेड्याच्या मस्तकावरती ठेवल्याबरोबर रेडा देखील वेद बोलू लागला. विठ्ठल अशा पद्धतीने संतांचा महिमा आहे. संत बनायला एवढं सोपं नाही. तुकोबराय जगद्गुरु झाले, सहज झाले नाही. ज्ञानोबराय जगाचे माऊली बनले, सहज झाले नाही. एकनाथ महाराज शांतीब्रह्म ठरले, शांतीब्रह्म ही पदवी बहाल झाली. हो, उगच होत नाही. तुकोबरायने संसार ठेवला नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हो, अपुण्यही वाढते, धर्मही घडतोय ना. संत म्हणविले तयावे, संत म्हणविले तयावे, संत म्हणविले
शिर खांडून येते संत म्हणविले काय काय सांगा शिर खांडून येते संत म्हणविले तयारी बघा म्हणजे मान मरातब काही नको, हे सगळं आपण सोडलं पाहिजे. हे नासका किरण आहे. हो, ज्याला मान टोचतो ना तो खरा संत. ज्याला मानाची मजा येते तो संत नाही, सर्वसामान्य ठरला. हो, मान नको, अपमान झाला तरी चालेल. हे शाश्वत सुख नको, अशाश्वत सुखाची प्राप्ती पाहिजे. म्हणजे आता आपल्याला सुख झालं तर थोड्या वेळात दुःखी होतो. अशा सुखाची आम्हाला गरज नाही असं संतांनी सांगितलं गेलं. रान असलं शेती असली तरी थोड्या वेळानं दुःख होते. एका पिकात पैसा झाला, दुसऱ्या पिकात पैसा नाही. दुसरं पीक आलं तरी त्याचं बिल निघालं नाही. अनेक भानगडी, कारखान्यानं बुडवलं, नोकरी माव्यानं गेलं, अनेक भानगडी येत्या. म्हणजे सारखं ते समाधान किंवा सुख ते टिकून राहत नाही, ते तुकोबारायने सोडून दिलं गेलं. आणि ती सावकारकी होती बघा, इतका पैसा पाणी होता, परंतु दुष्काळ पडला. 1 वर्ष नाही, दुसऱ्या वर्षी पडला, तिसऱ्या वर्षी 4-5 वर्ष सतत दुष्काळ पडल्यामुळं लोकांच्याकडून येणं थांबलं गेलं. लोक पैसे भरू शकत नाही हे तुकोबारायांनी जाणलं गेलं. पहिल्या पद्धतीवर तुकोबाराय लोकांना पैसे मागत होते. अरे द्या रे, तुकोबारायांचं पण बंद पडत आलं सगळं. परंतु महाराज आता कशानं द्यावा, आम्हालाच खायला काय नाही, तुमच्यातच पायली 5 सर असलं तर द्या आम्हाला, पायली 8 2 पायले द्या. अशा पद्धतीने होतं तोपर्यंत तुकोबारायांनी वाटून टाकलं. आणि ज्या वेळेला लोक पैसे देऊ शकत नाही, त्यांची वणवण चालू झालेली आहे, पाणी नाही, खायला अन्न नाही, खर्चायला पैसा नाही, हे ज्यावेळेस पाहिलं गेलं त्यावेळेस तुकोबारायांनी ठरवलं की या भारतामध्ये, आशिया खंडामध्ये पहिली कर्जमाफी आपण करू. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी पहिली कर्जमाफी केली. कोणासाठी केली प्रपंचाचे होते, कोणासाठी प्रपंचाची होळी कोणासाठी केली? क्रांती घडवायची होती महाराज. क्रांती घडवायला एवढं सोपं नाही, आंदोलन करायला एवढं सोपं नाही. लाट्या खाट्या खाव्या लागतात, उपवासी राहावं लागतंय, आमरण उपोषण राहावं लागतंय, अनेक भानगडी असतात. क्रांती करायची म्हणल्यानंतर सोपं नाही. भारत स्वतंत्र झाला, आपण स्वतंत्र नांदत आहोत, स्वतंत्र वावरत आहोत, आपल्याला काही त्रास. पण गुन्हा आला हमखास. ज्यांनी स्वतंत्र करत असताना बलिदान दिलं गेलं, लाट्या काट्या सहन केलं महाराज. लोकांच्या ताब्यामध्ये हा देश होता. हो, इंग्रजाच्या ताब्यामध्ये गेला होता, काही काळ दुसऱ्या धर्माच्या ताब्यामध्ये गेला होता. आपली भजन कीर्तनं बंद पडली होती. हो, काही काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलं गेलं, धर्माची जोपासना केली गेली, हिंदू धर्म जोपासला गेला. त्यांना तरी सुख आहे,
अतिशय दुःख सहनच करावं लागतंय. क्रांती करायची म्हणल्यानंतर, बदल करायचा म्हणल्यानंतर, समाजाचं रक्षण करायचं म्हणल्यानंतर, समाज वटणीवर आणायचा म्हणलं तर, समाज चांगल्या मार्गावर लावायचं म्हणलं तर एवढं सोपं नाही. संतांनी एवढा त्रास सहन केला. ते हा कष्ट परल पण मी हार्टचा पेशंट थोडा दबतोय. 3-3.5 वर्ष झालं मला अटॅक येऊन गेलेला आहे. कुठं काय स्प्रिंग नाही, काय नाही, बायपास नाही, सर्जरी नाही, काही नाही बरं का. गोळ्या चालू आहे त्या, पण विठ्ठलाच्या नामचिंतनाच्या जोरावर चाललंय सगळं. तुम्हा मायबापांचा आशीर्वाद आहे आणि विठ्ठलाचं चिंतन. कुणी तुम्ही सगळ्यांनी जरी विठ्ठलाचं चिंतन केलं ना, अटॅक येणारच नाही. आला तरी पळून गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आपण कुठवर आलो होतो? जाऊ द्या. तुकोबरायांचं आपण चरित्र थोडं पाहिलं गेलं. तुकोबरायांनी खतपत्र पाण्यामध्ये बुडवली गेली. बुडवायला गेलं तर कानोबा आडवा आला. सावजी संन्यास घेऊन गेला थोरला तुकोबरायामधले, आणि कानोबा धाकटा होता. दादा अरे पाण्यात कशाला बुडवतो? दुष्काळ संपल्यानंतर, पाऊस पाणी आमदानी आल्यानंतर लोक आपल्याला पैसे देतील. आपण भिकारी झालो. बरं आपण त्यांचं कुठं मागतोय? आपले पैसे मागायचे. आपले पैसे त्यांनी द्यायला नको का? आपण त्यांना दिलेलं आहे. भले व्याज राहिलं, मुद्दल तरी नको का द्यायला? तुकोबराय म्हणाले, काना लोक फेडू शकत नाही पैसा, आणि हा पैसा आपण कुठं कमवलाय? ही बाप कमाई आहे, ही आजा कमाई आहे, ही पंजा कमाई आहे. आपण कुठं कमवलंय? 8 पिढ्यापासून सावकारकीचे पैसे घेऊन हे धन कमवलेलं आहे. आपण कमवलेलं नाही, आणि याची वसुली आपल्याला अधिकार नाही वसुली करायला. म्हणून हे धनाचं गाठोडं म्हणजे हे खतपत्र आहे, पाण्यामध्ये बुडवूया. वारंवार आपण जर ते नावं बघितली तर आपल्याला हव्यास वाटतोय की बाबा जावं आणि पैसे मागावेत. म्हणून ते बघायला बी नको, कोणाला मागायलाही नको, आणि परमार्थाला देवाच्या नामचिंतनाला आडही यायला नको. भजनाला जायला आड यायला नको, कीर्तन ऐकायला किंवा कीर्तन करायला जायला आड यायला नको, वारीला जायला सुद्धा आड यायला नको, तीर्थयात्रा करायला आड यायला नको. होईन भिकारी, होईन भिकारी. बसला तर माझं बोलायचं उद्या येऊ लागेल माझं. त्यांचं एकदा झालं की तुमचं एकदा, बापूचं एकदा झालं की त्या
बाबुळगावकरांचं बोलायला संधी बोला म्हणा की पण पाताळ थोडं थोडं म्हणा सारखं दाट बनू नका. मग गठोड बांधलं होतं कशाचं वह्या होते वह्या टिप्पण केलेलं कुणाकडे किती कर्ज आहे आणि हे सगळं गाठोडं घेऊन तुकोबा चालले. परंतु कान्होबानं अडवलं. शेवटी तुकोबा रे दादा कान्होबा त्यांना दादा म्हणत होते. दादा राहू दे लगा दादा राहू दे लगा नको टाकायला. शेवटी कान्होबाला म्हणावं लागलं दादा मग हे काय तुझं एकट्याचं नाही आहे का एकट्याचं तिसरा हित नाही पण आपण दोघं भाव आहे. त्यानं प्रपंच सोडून दिलाय त्याला बायका पोरं नाही ती त्यानं संन्यास घेतलेला आहे न्यास घेतलेला आहे म्हणजे त्याला काही नको मला पाहिजे ना. मग माझा ह्यात निम्मा हिस्सा आहे तुला सगळं खतपत्र बुडवायचा अधिकार नाही. हो तुमच्या आमच्या तेच आहे आता बी तेच चाललंय का नाही. आता 5 गुंठ सोडतंय कोण कोणाला. अहो खोऱ्यानं नाही जमलं तर खुरप्यानं होईना पण थोडं अशी अवस्था आहे. म्हणजे भाव भावाला कोणी सोडत नाही. माझा सुद्धा ह्यात निम्मा हिस्सा आहे असं म्हणल्याबरोबर तुकोबा आहे खाली बसले. गाठोडं सोडलं गेलं आणि त्या गाठोड्यात ज्या वह्या होत्या त्या वह्यांचं 2 ढीग केलं महाराज. बघा किती मोकळं मन आहे. परमार्थ कसा करावा लागतो याच्याबद्दलच तुम्हाला सांगतोय. तुकोबाराने परमार्थ कसा केला त्यांचा अभंग घेऊन आपण बोलतोय आपण ऐकतोय. तुकोबाराने कसा परमार्थ केला बघा त्याच्यासाठी ही प्राथमिक आहे. परमार्थ करण्याच्या अगोदरच्या गोष्टी परमार्थ पुढे आहे. परमार्थाचं चीज असं आहे परमार्थ शब्द उच्चारण्याची लयकी आपली ना असं सांगतो. विठ्ठल 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 परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. महान धन आहे परमार्थ हा शब्द देवाचं चरण जोडतो. हो देवाच्या सानिध्यामध्ये राहतो देवाशी तल्लीन करतो देवाशी लीन होतो देवाच्या रूपामध्ये विलीन होतो. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्त्या परमार्थ तुम्हा आम्हाला प्रदान करतो. 4 मुक्त्या परमार्थ साधन आहे. कोणी परमार्थ करल सोपं नाही. अगोदर प्राथमिकता तुकोबाराने काय केली पहा. हो कान्होबा ज्यावेळी असा बोलला बरोबर आहे काना तुझा निम्मा हिस्सा यामध्ये आहे म्हणून गाठोडं खाली ठेवलं 2 ढीग केलं. आतमध्ये आकडं बघितलं नाही. इकडं लाखाचं आहे का इकडं हजाराचं आहे का 500चं आहे का 2000चं आहे काही बघितलं 2 ढीग केलं. आता म्हणले तू धाकटाय मी वाटणं केलं थोरल्यानं बरोबर आहे. आपल्याकडे पद्धतीच आहे थोरल्यानं वाटणं करायचा धाकट्यानं उचलायचं कुठली बी उचल राहिलेली माझी. हो आता म्हणले उचल तुझा मान आहे तू धाकटा आहे. अरे पण दादा कशाला तसं करतो नको लगा टाको कोणाचंही. कान्होबाचं बरोबर होतं की पण लय परमार्थाच्या नादाचा नव्हता तो. ह्या बाबाला लय नाद कशाचा परमार्थाचा नाद होता. नकोच त्यांनी विचारच केला होता नकोच. त्याच्यामुळे अतिशय त्रास आहे दुःख आहे आणि हे आपलं नवच आपण घेतलंच नाही तर 4.5 करानं आपण घेतलंय का. 8 पिढ्यापासून सावकार आपण केलीय का. 65 लाखाची जागीर ह्याचा आपण मालक आहे का वारसानं मालक आहे. कमाई आपली आहे का कमाई आपली नाही म्हणून याचा अधिकार आपल्याला नाही म्हणून हे मला नकोच. हो असं जगद्गुरूंनी ठामपणानं ठरवलेलं होतं का ना तुझा हिस्सा उचल बाकीचं बोलू नको तुझा हिस्सा उचल. कान्होबाचा नाईलाज झाला आणि एक बाजूचा ढीग उचलला आणि आता संपलं का तुझं म्हणलं यात काही आहे का नाही म्हणले दादा पण टाकू नको तुझं तरी कसं होईल. हो बायका पोरांना अन्न बायको तरी का अन्न करता मिळले म्हणजे कशाला टाकतो म्हणले आज ना उद्या लोक देतील काय होईल प्रपंच करता येईल परमार्थ करता येईल. नाही म्हणले आता तू बोलू नको. आणि शेवटी ते गाठोडं तुकोबाराने बांधलं आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये हो टाकलं गेलं. इतका परमार्थ सोपा नाही. हो असा परमार्थ आहे. राखण घेतली ज्वारीची पाखरं राखायला गेलं तरी त्या झाडाच्या कडाने मधनातनं गाडगी भरून ठेवली पाण्याची. का बरं प्रपंच करायला गेले परंतु केला काय परमार्थ केला. आम्ही परमार्थ करायचा जातो पण काय करतो प्रपंच करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
करायचं म्हणलं तर तुकोबारांची एक अभंग पाठच ठेवावं लागेल सारखा. पण आम्ही काय म्हणतो, तुकोबारांनी जी कर्जमाफी केली, लोकांनी त्यांचं पैसे बुडवलं, आम्हाला वसूल करायला पाठवले. आपलं मनाचं समाधान करून घेण्याकरता काहीतरी बोलावं, परंतु तसा परमार्थ नाही. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. तिथं खायचं नाही, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. तट्टा वृषभासी दाना, तृण मागू नये जाना. तट्टा म्हणजे घोडा, त्या काळातलं वाहन घोडा. तट्टा वृषभ म्हणजे बैल, बैलावरनं जावं लागायचं, घोड्यावरनं जावं लागायचं. तट्टा वृषभासी दाना, दान घोड्याला अनुक्रमे. आणि तृण म्हणजे गवत, बैलाला अनुक्रमे धरा. बैलाला गवत मागू नका, घोड्याला दाळ दाना मागू नका, बुक्का कपडाला लावून घेऊ नका, हार गड्यामध्ये घालू नका. म्हणजे मान सन्मान घ्यायचं नाही, पदरचं खाऊन जायचं. त्यांचं काही घ्यायचं नाही. आणि त्यांना ज्ञान दान करून यायचंय, त्याला खरं ज्ञानदान, आणि त्याला खरं परमार्थ म्हणावा. आपल्याच्यानं परमार्थ घडत नाही, फक्त परमार्थाकडे तोंड करून उभा आहे. विठ्ठल अशा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतला. विठ्ठल जन्मालो त्याची आजी फळ झाली साची. तुकोबारांचा जन्माला आलो खरा, जन्माला कोणी बी येते, जनावर येते, पशु पक्षी भूचर खेचर वनचर सगळे जन्माला येतात. पोरं सगळ्याला होतात, सगळंच मिळतंय सगळ्याला. कुणाचं वावग नाही. परंतु मीही जन्माला आलो, परंतु जन्माला आल्यापासून खऱ्या अर्थानं फळ आज मिळालं मला. जाणून घेतलं पाहिजे. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. नाहीतर नुसतं जन्माला येऊन तरी काय करायचं, काही उपयोग होईल नाही असं वाटत नाही. तुकोबारांना वाटलं फायदा झाला बरं. मी जन्माला आलो, त्याचं फळ मला खऱ्या अर्थानं आज मिळालं. कसं मिळालं? विठ्ठलाची एका देखाली बिंबीच्या देठापासून जो बिंबीचा देठ तुटे तवची परब्रह्म भेटे. नुसतं तुम्ही टुकू टुकू बघून परमार्थ होणार नाही. सारख्या टाळ्या वाजवा, खाड 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 टाळी वाजली पाहिजे, ऊर्जा निर्मिती झाली पाहिजे. आणि परमेश्वरासाठी, आपल्या जीवासाठी म्हणा, जीव हा शिव झाला पाहिजे. संतांचा जीव आहे ना, पण ते शिव केला त्यांनी. आणि आपला जीव तर जीवच राहिला. त्याला शिव करण्याच्या भानगडीत आम्ही पडना. अहो ती जुळते का आम्हाला, तर आम्हाला ती जमते का ना, आम्ही त्या भानगडीत पडतोय का ना, आम्ही असले ना आम्ही तसले असं म्हणण्यामध्ये आपला जन्म गेला. जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंची तुटली उपाधी. शुद्ध स्वरी गर्जती वेदचारी, जवीन शंभो मज कोण तारे. एकांती रे गुरुराज स्वामी, चैतन्य रूपी शिवसौख्य नामी. शिवलो दयाळा भाऊसाल भारी, तुझवीन शंभ मज कोण तारे. असं कधीतरी म्हणा ना, म्हणा की कधीतरी. जीवाची शिवाची गाठच पडून दे ना. हो शिव बी ह्यातच आहे.
जीव बी ह्यातच आहे, पण आम्ही शिवाकडे बघितलं की तोटा होतोय प्रपंचाचा असं वाटतंय. पण नेहमी माझा शब्द आहे बरं का, हो प्रपंच असावा बरं का, चांगला नाही असं नाही, मोठा असावा, परंतु मोठा करू नका, ऑटोमॅटिक होतो. नाही नाही नाही, मोठा करायच्या भानगडीत कधी पडायचं नाही, पण चांगलं केल्याशिवाय सोडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सांभाळिली संती भय निरसली कंती. मला संतांची भेट झाली आणि खऱ्या अर्थानं संतांचा अभ्यास माझ्या डोक्यामध्ये उतरला गेला अंमल धरला त्याचा मी. आणि तुम्ही सांभाळिली संती भय निरसली कंती. माझ्या मनामध्ये जे भीतीचं वातावरण होतं ते वातावरण निर्मिती होत नाही, भीती निघून गेली. आम्ही काळ माथा दिला पाय कोणाच्या काळाच्या, मग आता भीती कुठे राहिलेली आहे. हो कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हो आमचं कर्तव्य होतं ते केलं गेलं. जी जबाबदारी घेऊन आलो, तुम्ही सुद्धा जबाबदारी घेऊन आलो भाऊ, पण आम्ही विसरून गेलो. देवी दिला देह भजना घुमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा. देवासाठी भजनासाठी, हो भगवान परमात्मा कमावण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची शुद्ध सात्विकतेची परीक्षा देण्याकरता आम्ही मानवरूपी देहाला आलो खरा, परंतु त्याचं भान आम्हाला राहिलं नाहीये, कारण वातावरण निर्मिती संसाराची आहे. विठ्ठल विठ्ठल आणि खरं तुकोबाराय म्हणतात, इच्छा केली ते पावलो. कुठलंही घडत असताना बाहेर काय घडत नाही, ते सगळं इथं घडतं. कुठं घडतं? इथं घडतं. चांगलं घडलं तरी अगोदर इथं घडतंय, वाईट घडलं त्याची निर्मिती झाली तर इथूनच घडतंय. हो इथूनच सगळी सुरुवात आहे, आतच घडतं. आपल्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये जो विचार येईल, जशी इच्छा होईल, अंतर्मनाची प्रबळ शक्ती जशी आहे तसं तसं उत्तर आणि प्रतिफळ तुम्हाला मिळत जातं. म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. खऱ्या अर्थानं माझी इच्छा होती की मला संतांची भेट झाली पाहिजे. हो धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. 100 वर्ष आम्ही जगलो तरी तो काळ धन्य नाही. धन्य काळ कुठला? हो धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. तुकोबाराने बोट दाखवलं गेलं, तो काळ धन्य आहे. ज्यावेळेस संतांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर आम्ही त्यांच्या पायावरती नतमस्तक झालो, चरणवंदन केलं, चरणाची धूळ मस्तकाला लावली, वंदन केलं गेलं, तो काळ धन्य आहे. आणि म्हणून मला संतांची भेट झाली राजा हो. संतांचा समागम प्राप्त झाला आणि संतांच्या शिकवणीनुसार मी वागू लागलो, म्हणून जन्मालो त्याचे आज पळत झाले साथी. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती. दुःख राहिले नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. हो आता काय होईल मग? आता काहीच होणार नाही म्हणले. आता काळ सुद्धा बळ करू शकत नाही, आता बळ करू शकत नाही, काळाची सत्ता आमच्यावरती चालत नाही. आणि भय निरसली कंती म्हणजे त्याच भावाची भीती होती. कोणाची? त्या काळाची. कारण काळाच्या तावडीमध्ये जर सापडलो तर होतं काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम, जननी जठरे शयनम पुनरपी. पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा आईच्या उदरामध्ये उलट टांगून 9 महिने 9 दिवस पचत राहायचं. किती त्रास आहे, किती धोका आहे. काय सांगू गर्भीची यातना, माझं भोगीत राहणार आहे ना. अतिशय दुःख आहे हो. म्हणून काळाच्या तावडीत कधी सापडायचं नाही. हो मरण प्रत्येकाला आहे, पण आपण मरायचंच नाही, मेलच नाही पाहिजे, नाहीच मरत असा ठाम विश्वास पाहिजे, निश्चय पाहिजे, निर्धार पाहिजे. निर्धार हे वर्म चुकू नये, आणि चुकली या वर्म फेरा पडे. विठ्ठल विठ्ठल Hare
या सर बाबा सर पुढं सगळ्यांनी पुढं सर म्हणजे माग माणसं येऊ लागले सर पुढं हो लागून या पायाविने तो तुम्हाला करे टाळे बोला मुकेना पुढे सरून बसा तुम्ही आम्ही खेळेमेळे गदारोळे आनंदी तुम्ही आम्ही आता खेळेमेळेच्या वातावरणामध्ये कीर्तन करायचंय किती वेळ राहिलाय अर्धा तास 35 मिनिटं पुढं 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं जाऊ पुढं म्हणजे 35-40 मिनिटं राहिली का अजून 12-5ला टाकूया म्हणजे तेवढी राहिलीच की तेवढ्या वेळामध्ये आपल्याला करायचंय हो भाग्य तसं कैशी प्राप्त झाली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिला हरिपाठामध्ये पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे काय आहे देवाचे द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारे साधिल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी कुठनं असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्रोबारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुनी द्वारकेचे राणी पांडवा घरी देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाच्या दारामध्ये एक क्षण उभा राहा बरं आणि मुखानं फक्त हरिमुखी म्हणा हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जेवाच्या तया मोक्ष हे नाम आहे विठ्ठल देवाचं दार शोधलं पाहिजे आपण माऊलीने सांगितल्याप्रमाणे देवाचं दार कुठे आहे माऊलीचा सगळाच अभ्यास सखोल आहे अजून पुढे चला हो माऊलीने काय सांगितलंय पहिल्या अध्यायामध्ये 18 अध्याय लिहिलं ना ज्ञानेश्वरीचं पहिली ओवी काय म्हणते ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी आत्मरूपा कुठल्या देवाला आत्मारूपी देव आहे जाणून घ्या दगडाचा देव त्याला वदराचं देव सोन्याचा देव त्याला चौराचं देव मातीचा देव त्याला पाण्याचं देव देव नाही कुठं नाही व कुठं देव कुठं बी बघायला जावा देव नाही देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे कोण म्हणतं नाही देव आहे ना सर्व घटी राम
सहस्र रश्मी. आपण जाणून घेतलं पाहिजे ना, पाठ करून काय करायचं. माणूस म्हणतो ह्याचा हरिपाठ पाठ नाही, त्याचा काकडा पाठ नाही, त्याच्या भोपाळ्या पाठ नाही. तुझं सगळं पाठ असून केलं काय? काय केलं? पैसा मिळवायला कला झाली तयार. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एका तरी ओवीचा अनुभव घ्या. हो, एका तरी अभंगाचा अनुभव घ्या आणि ते गळी उतरवा, माथी उतरवा आणि त्याचा अंमल धरा. चार नाही ना काय नाही, नुसतं मंजूर. नुसतं मंजूर करून काय करायचं? मंजुरी दिली की पण चार कुठं निघालाय? हा, चार निघाला तरी पुन्हा अंमल धरावा लागतो. अंमल धरला तर आपल्याला आचरणात आलं, अंमल नाही धरला तर आचरणच नाही की. नुसतं पाठ करून काय करायचंय? हरिपाठ पाठ करायला सांगितलेला नाही. काय सांगितलंय? हरीच पाठ करायला सांगितलंय. विठ्ठल हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तिने माया जाळ तुटईल. अनेक नका पडो गबाळाचे भरी, पुढे आहे थोरी नागवन, पुढो येते थोरी नागवन, किंवा तेथे आहे थोरी नागवन. भावी तुळशी दळ पाणी जोडा हात, भावी पतित वेळोवेळा. असं सांगितलंय की नाही? हरी हरी तुम्ही म्हणायला सांगितलंय. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. डबल सांगितलंय की. हा, जर खचून सांगायचं असतं दोनदा सांगतेच की. आणि लय खरंच सांगायचं तर त्रिवार सांगायचं. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी त्रिवार सांगितलं असतं. कर्तव्य भाषा दिली की खरं असतं. वचन आहे. आपल्यासारखं काय पिंडीवर जाऊन शपथ केली पाहिजे? करशील का शपथ? मग तुला शपथ करावं लागल. कोणी बी करल. पहिलं कर्तव्य भाष्य. कर्तव्य म्हणजे हातात हात द्यायचा, झालं वचन. कधीच नाही. वचनानं मोडी सर्वथा, तुझी आन पंढरी नाता. हो, शब्दच मोडायचं नाही. याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल ही शिकवण संतांच्याकडून सगळी मिळाली. हो, सगळी शिकवण मिळाली. ती गळी उतरली गेली. पाठ झालं आमचं. आमची कीर्तन नुसती पाठ झाली, पण त्यातला संदेश आत नाही उतरला. अनेक महाराज आम्ही वाटं लावलं. अंतरच घेत घोडी पाय जोडी, जय जय सुसंवेद आत्मरूपा. ओवीचा पहिला संदर्भ आत्मरूप आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली. आता पुढे चला. पसायदान माऊलीने मागितलं. पसायदानातली पहिली ओवी घ्या. पसायदानातली पहिली ओवी काय? आता विश्वात्मकी येणे वाघ यज्ञ तोषावे, थोडी मद द्यावे पसायदाने. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्करी मिरती वाढो. होता परस्परे जोडो, मैत्र जीवांची कृतांची पितर जाऊ. विश्वासधर्म तुझे पाहो, जो जीवांची तो तिला हो प्राणी जात. सुंदर आहे. हो, आता विश्वात्मके काय सांगितलं? पसायदान मागताना शेवटी आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली ना. पसायदानात बी आत्मरूप आलं आणि ज्ञानेश्वरी सुरुवातीला बी आत्मरूपा. म्हणजे तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्ही अवघ्या महेशाच्या मूर्ती. देवच तुम्ही आहे, पण लक्षण तयार करा. विठ्ठल माऊलीचं ज्ञान घ्यायला
ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर्तीने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ कमदिला भग आहे का नाही. पाया रचला का ना त्याने मग पायाकडे बघायचंच नाही नुसतं कळसच बघायचं का सोनं किती आहे ती. पाया जर पक्का असला तर कळस थांबतोय. म्हणून ज्ञानेश्वर महाराज देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही ठाव कोठे काही सांगितलं का नाही. देवा नाही रूप देवा नाही नाव देवा नाही ठाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा तिथं काय आला अजून. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. देवाची दगडाच्या देवाची मुसुबाची कुठली करायला सांगितली. आत्मदेवाची सेवा करायला सांगितली. म्हणजे तुम्ही देवासारखं वागा. विठ्ठल आमच्या गडी उतरलं गेलं डोक्यामध्ये जर भरलं गेलं ज्यार तसा आला गेला अंमल धरला गेला आणि खरंच मला समाधान मिळालं. म्हणून जगद्गुरु म्हणतात ते अभंगाचं पहिलं बसलेले काय करायचं. मी पुढे भजन म्हणणार तुम्ही पाठीमागे म्हणायचं. बरोबर आहे का नाही. ते वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं तुमच्याकडून करवून घेणे. हा हा म्हणता पाखर बसते तीच त्याचं काय कोणी कोणी गप्प बसणारच मला माहिती. पाखर तर सगळी उठते ती काय म्हणता लय दाढी बेसते ती. काही जण पुढात जाऊन बसते उडून जात नाही पुढात जाऊन बसते ती आणि परत मला गेला पुन्हा उठून कणसावर बसते ती. तसं बी असते. तसं काय नाही. ते खेळ करोबर असू द्या पण खेळत खेळत कुठं तरी नादाला लागा. कशाच्या परमार्थाच्या नादाला लागा. नामचिंतनाच्या नादाला लागा. अहो परमार्थ म्हणजे वेगळा कुठं जाऊन करायची गरज नाही. काही करावं लागत नाही.
काय नाही कुठं खानांना आणून वाट्या भरायची गरज नाही, कुठं काय करायची गरज नाही. ही घरची देवी आहे ना, तिचा सन्मान राखायचा आहे. हो खरं आहे ते. नाहीतर तुळजापूरला गेलो बघा, आम्ही खानाला वरची भरून आलो, लय बघा 10-15 तास गेलं आमचं. पुन्हा वणीला गेलो, परत कोल्हापूरला गेलो, कुठं आमदारला गेलो, का मरतो बळ. घरचे समाधानी ठेवा. आई असेल, बहीण असेल, चुलती असेल, काकी असेल, मावशी असेल, मुलगी असेल, कोणी असू द्या, ती घरातली लक्ष्मी आहे. आनंदात ठेवा, तिचा सन्मान राखा. कुठं काही नाही. पंढरपूरला गेला फक्त बघून माघारी या. आता तिथं काय आहे, उगं हेलपाट घालत बसू नका. इथंच आहे, मायबाप केवळ काशी तेने न जावे तर तसे. पुंडलिके काय केले, परब्रह्म भेटेल. पुंडलिक कुठे गेला, त्याच्या दारात देवाला. तुमच्या दारात नको काय यायला. हो, आई बाबांची सेवा केली पुंडलिक रायानं, म्हणून परब्रह्म विठेवर उभा राहिले. ते प्रतीक आहे मानलेलं. बघायचं आणि घरी येऊन आई वडिलांची सेवा करा. विठ्ठल जन्मना रघुपती राघव कोणालाच काय होणार नाही. आज नंतर सगळ्यांनी भजन केलेलं आहे. हो, ज्यानं भजन केलं त्याला कधीच काही होणार नाही.